माझी सगळ्यांची नावं घेऊन झाली, पण मला आत्ता आठवलं की माझ्या जिवलग मित्रांनी ज्यांनी साथ दिली त्यांचीच नावं नाही घेतली. मला साथीला आकाश गोरे, आदेश काळे, अनिकेत काळे आणि सतीश टिळेकर, हे परमेश्वर पवार, अजून प्रथमेश काळे, मुन्ना कांते म्हणून एक आहे, अजून वडकीचा देवा वारे, ऋतिक पवार, दादा मोडक, शुभम मोडक, चैतू बावंती, बरेच जणांनी त्यांनी चांगला सपोर्ट केला आणि त्यांनी चांगला सपोर्ट दिला मला. म्हणजे ते खांद्याला खांदा लावूनच होते आणि सगळ्यात सपोर्ट ते स्वप्नील काळे म्हणजे ते म्हणजे भाव असं त्यांनी जाणून दिला, त्यांनी पण चांगला सपोर्ट केला प्रत्येक काळात. तर तुम्हाला येणाऱ्या व्यवसायासाठी आमच्याकडून सुद्धा आमच्या बारामती रिपोर्टर या चॅनल मार्फत आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करून येणारा तुमचा बिझनेस आता तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मध्ये पोहोचवलाय. तसंच आमचं मत आहे की तुमचा हा बिझनेस थायलंड आशिया खंडातून बाहेर सुद्धा गेला पाहिजे. 100% अशा परिणाम आपण बाहेरच्या देशात पण जाणार आणि मला लय लोकांनी फ्रँचायझी माहिती, पण आपण फ्रँचायझी एक पण देणार नाही. स्वतःच नाव स्वतः ब्रँड स्वतः करेल. स्वतः कुठं चालू डोक्यात तर स्वतः हॉटेल टाकणार, पण फ्रँचायझी कोणाला देणार नाही. चालते, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये प्रथमतः आपण मित्रांनो स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत सासवड येथील काळेवाडीच्या इथे. मित्रांनो, आज आपण असं गप्पा चर्चा, आज वेगळीच मुलाखत घेणार आहे. तर मित्रांनो, आपल्या समोर काका नमस्ते. नमस्ते. प्रथमतः आपला परिचय करून द्या. माझे नाव विशाल आत्माराम काळे, मी काळेवाडी या ठिकाणी राहतो. व माझे वडील आत्माराम सदाराम काळे शेती करतात. 2 चुलते ते पण शेतीच करतात. घरची परिस्थिती पहिली नाजूकच होती. तर आपल्या जीवनशैलीचा प्रवास कसा चालू झाला? पहिलं मी 7वीत असता की नाही बाजारात जायचो शेवाडी मार्केटला. आपले टेम्पोवाले दादा होते त्यांच्याबरोबर संगत लागले, त्यामुळे मी मार्केटला जायचो 7वी पर्यंत 8वी पर्यंत. त्यानंतर 16 वर्ष पूर्ण झाले. फिल्टर कंपनी वडकी या ठिकाणी, तिथं मी कामाला लागलो. त्यानंतर कामाला लागल्यावर 5-6 महिने तिथं काम केल्यावर मग डोक्यात असं आलं की आयला दुसऱ्या ठिकाणी काम करायला आपण काय जाऊ शकत नाही व त्यांचं ऐकून घ्यायला काय ते टायमिंग जायला लागायचं. एक मिनिट, आपलं शिक्षण किती झालं हे सांगा. शिक्षण मी धंदा चालू करत 10वी पास झालो आणि लगेच चायनीजचं दुकान टाकलं होतं, निसर्ग चायनीज म्हणून काळेवाडी या ठिकाणी. काळेवाडी चायनीजचं दुकान टाकलं. 3 वर्ष चायनीज चालवलं. किती साली चायनीजचं दुकान? चायनीज 2021 साली टाकलं होतं. 2021 साली. तर त्यातून कसं म्हणजे चालू झालं? 2021 साली चालू केलं. पहिलं मी कंपनीत कामाला जायचो. कंपनीत कामाला जायचा कंटाळा यायला लागला की लोकांचंच ऐकायला लागायचं आणि पहिली परिस्थिती लय गरीब होती की शेतीच करायला लागायची. शेती करून मी कामाला जायचो. एक काळ असा होता की माझा 10वीचा बोर्डाचा पेपर होता आणि मला नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टला मी रात्री 1 वाजेपर्यंत काम केलंय आणि मग 10वीच्या पेपरला मी सकाळी 7 वाजता उठून सासवडला गेलोय. म्हणजे नाईट शिफ्ट करून 10वीचा पेपर बोर्डाचा दिलाय. त्या पेपरचं मार्क बिर्क काय असं? आणि मी गुरुकुल शाळेत शिकायचो. शिकत असता की सगळ्या मॅडम आम्हाला म्हणायच्या की तू पासच होऊ शकत नाही. पण मी सगळ्यात टॉपला जॉमेट्री म्हणजे 80 पैकी 78% आणि सायन्स मध्ये 76%. सगळ्यात टॉपला मीच होतो गुरुकुल शाळेत आणि मॅडमनी मी शाळेत एक पण वही कधी नेली नाही. अख्ख्या 10वीत 1 पान भरलेलं होतं फक्त सगळ्या विषयांचं. तर मित्रांनो बघा परिस्थिती कशी ही देते. म्हणजे स्वतः रात्री कामाला जाऊन दुटी येऊन सकाळ 10वीच्या बोर्डाचा पेपर द्यायचा, त्यातून मी 78 मार्क पडायचं, हे नॉट जोक आहे. तर मग कसं काय पुढं काय मग चालू केलं? नंतर मग 10वी झाली. 11वीला वाघेरी कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यावर कॉलेजला तर जावंच वाटत नव्हतं कारण गाडी नव्हती, बसने जायला लागायचं. लाज वाटायची, बाकीची पोरं गाड्या घेऊन जायची, आपल्या गाडी नव्हती. मग वडिलांची जाणीव ठेवून मी कष्ट करायला ठरवलं. कष्ट करत असताना मार्केटला मी कंटिन्यू जायचं. नंतर मी चायनीज चालू केलं. 1 वर्ष आचार्य होते. दुसऱ्या वर्षी असा प्रसंग आला की आचार्यच भेटणार, तर स्वतः मी रात्रीचं 5 वाजेपर्यंत रात्रीचं चायनीज चालवलं स्वतः करून आणि भांडे घासून. त्यात लाज नाही ठेवली कुठल्या धंद्यात. धंदा म्हणजे बिझनेस महत्वाचा ठेवला फक्त.
आता धंद्यात बिझनेस मध्ये गेला, शहर क्षेत्रात कसं काय तुम्ही? शहर क्षेत्रात तो नाद होता पहिला युट्यूबला बघून बघून, मग गावातली एक बैल होती, त्यानंतर आमचे मामाची मामांक तर सगळ्यांना नादाच्या बैलगाड्यांचा वडकीत बैला मामान बरं हिंडायला लागलो, ते नाद लागला. मग मी 2-3 वर्ष बैलगाड्यात घालवले. 3 वर्ष म्हणजे बैलगाडी क्षेत्रात धंदा करून बैलगाडी क्षेत्रात जायचो. आणि कधी कधी असा प्रसंग झाला की मी न सांगता पण जायचो घरच्यांना बैलगाडी क्षेत्रात. तर वडकी गावामध्ये टॉप मधली कुठली बैल होती? वडकी टॉप मध्ये आता बाईजा शेटे, कॉकटेल आहे, आणि माझ्या क्लासमेटचं बैल म्हणजे 22-11 पिस्टन आणि सोन्या. आमचं नातं असं आहे की घरातल्या संबंध असले का नातं आहे आमचं. आणि माझ्या मामाचा बैल होता नांद्या म्हणून, ते सगळं मग कोणी असं त्यांनी जाणीव करून दिली नाही की बैल त्यांचाच आहे, बैल तुझाच आहे म्हणून मला सगळी सांभाळून राहायचे. आणि पंडित दादाचा कायम सपोर्ट होता माझ्या सगळ्यांच्या. आणि भाऊंसोबत विवेक भाऊ, बरं विवेक भाऊचा अजून पण सपोर्ट आहे प्रत्येक कामात. तर आता आपण बैलगाडी शर्यतीचं क्षेत्र थोडस साईडला ठेवू. आपण प्रथमतः दोघं व्यवसायावरती. हो. व्यवसाय चालू कसा केला तुम्ही? व्यवसाय चालू करायचं पहिलं चायनीज चालू केलं, 3 वर्ष चायनीज चालवलं. नंतर 4थ्या वर्ष मी फटाकडे स्टॉल टाकला. स्वतःचे दिवस टाकला, कोणाचा सपोर्ट घेतला नाही आजपर्यंत, काय नाही. फटाकडे स्टॉल टाकला. त्यानंतर 1 वर्ष फटाकडे स्टॉल टाकला, मला चांगला म्हणजे त्यातला अनुभव आला. 2ऱ्या वर्षी पण टाकला. मग 3ऱ्या वर्षी काय झालं, आजोबा एक्सपायर झाले, त्यामुळे काय हे झालं नाही, म्हणजे सपोर्टला पण राहिलं नाही, त्यामुळं 3ऱ्या वर्षी टाकला. नाही म्हणजे तुम्ही आता चायनीजचा गाडा असं स्टॉल फटाकड्याचा असं, त्याच्यामध्ये तुम्हाला कोण असं सपोर्ट कोण करत होतं अंधारातून किंवा ह्याच्यातून, म्हणजे घरची फॅमिली मधून? घरची फॅमिली पण होती आणि मामाचा पण चांगला सपोर्ट होता. त्याच्यानंतर पुढे प्रवास कसा चालू झाला परत तुमचा? त्यानंतर पुढे प्रवास म्हणून डोक्यात आलं, रोडचं काम चालू झालं, हायवेचं. चायनीज बंद झालं, तिथं लोकांनी त्रास द्यायला खूप चालू केलं, झाड्या लावा लावी, लोकांना त्रास देणं, आपल्याला त्रास देणं. नंतर ते हॉटेल पाडलं, म्हणजे चायनीज होतं ते पाडणं, म्हणजे तुमचं अतिक्रमण असं हे करून म्हणजे त्रास दिला जाणीव. पहिल्यात आधी आपलं चायनीज पाडलं, त्यानंतर 30 वर्षांनी काम चालू झाले. मग मी ती डोक्यात घेतलं, आपली जागा होती, बंगल्याचं काम चालू होतं आणि गावात जमीन घेतली वडिलांनी, त्यामुळं काम बंगल्याचं बंद केलं, जमीन घेतली. त्यानंतर हॉटेलचं तर काय डोक्यात नव्हतं. मी फक्त हॉटेल चालू करायला 3,000 रुपये खर्च केला, फक्त नेट गुंडाळली होती. म्हणजे हॉटेल चालू करण्यासाठी फक्त 3,000 रुपये? 3,000 रुपये खर्च केलाय. एवढं 3,000 हॉटेल चालू शकतं? 3,000 मागे चायनीजचा एक टेबल होता, पहिल्या 4 कोटीच्या होत्या, आणि नेट फक्त गुंडाळलं. आणि कुणाला विश्वास पण नाही बसणार की नेट गुंडाळा गावातली, मी बाहेर सुद्धा ते परभणीचा गणेश डवळे म्हणून होता, त्याला आणून रात्रीची नेट गुंडाळली होती. त्याने आपल्याला तेव्हा सहकार्य केलं. त्या म्हणजे हॉटेलचं बोलतात की भांडवलशाही जास्त लागते, तुम्ही तर 3,000 बिझनेस उभा केला, हे कसं काय तुमच्या डोक्यात? भांडवलशाही नाही लागत, फक्त त्यातलं कसं करणं ती माणसाचं हे पाहिजे, आणि धाडस करणं ती माणसाला समजलं पाहिजे. तुमची जिद्द महत्व ह्याला. जिद्द, मी काय किती मला प्रसंग आले तरी मी माघार घेतली नाही कोणत्याला. पण संकट असताना मी 3,000 व्यवसाय चालू करायची जिद्द कसं काय ठेवली? जिद्द मी चालू केलं. शेजारी आपली शेती आहे, 5 एकर क्षेत्र आहे, त्यानंतर अंजिरात झाड होती, आणि घरची काय चालू करून देत नव्हती. मला चालू करायच्या आधी वडिलांचा लय विरोध होता, तिथं काय चालतं एवढ्या, काय करू नको, बिनमोकार खर्च व्हायला जाईल. मला चालू केलं तरी 3 दिवस वडील बोलत नव्हतं मला, काय चालू केलं तिथं म्हणून हॉटेल. मग जर तुम्ही आता सुरुवातीला 3,000 हॉटेल चालू केलं, हो, पहिल्या दिवशी धंद्याचं काय अडचण आली? आणि लोक म्हणतात पौर्णिमेला हॉटेल चालू करीत नाही, शनिवारचं पौर्णिमेचं. मी पौर्णिमेच्या शनिवारच्या दिवशी 28 ऑक्टोबरला हॉटेल चालू केली. 28 ऑक्टोबर 2024. 23. तर तुमच्या हॉटेलचं नाव काय, म्हणजे कुठल्या नावाने चालू केलं? हॉटेल मी न्यू काळे म्हणून चालू केले. देवकाळे फॉर्म हॉटेल 2023 ला चालू केलं 3,000 रुपयात. तो लॉकडाऊनचा काळ होताच की? लॉकडाऊन संपल्याने लगेच हॉटेल चालू केलं तुम्ही. मग त्याच्यात कसं काय तुम्हाला धंद्यात, मग तुम्हाला धंदा झाला पाहिजे, वडिलांचा इकडे विरोध, इकडे समाजात बी विरोध. मी जिद्द नाही सोडली, माझ्या माग आई होती ना, आईने सगळं तिथं स्वयंपाकाचं बघायची. पहिलं म्हणजे आम्ही 3-4 जण करायचो. मी स्वतः टेबल केले, सर्व्हिस केले, मी भांडी घासले
हॉटेलमध्ये. म्हणजे तुमच्या स्वतःच्या स्वतःच जीव, म्हणजे स्वतःच्या हॉटेलमध्ये स्वतःच्या हॉटेलमध्ये स्वतः भांडे घासले आणि सर्व्हिस पण मी जवळजवळ 5 महिने केली. आईने कसं काय तुम्हाला सपोर्ट केला? आईने सपोर्ट केला ना. आता काम नव्हतं काय, हा परिस्थिती नाजूक होती. तिला वाटलं असेल काय केलंय चालू तर करून देऊया का. नाही तुम्ही आईला विचारलं का डायरेक्ट? नाही मी स्वतःच्या जिद्दी हॉटेल चालू केले. नाव पण स्वतःच्या जिद्दीवर ठेवले, कोणाला असं विसरून ठेवलं नाही. न्यू काळे म्हणून मग आईने सपोर्ट करायला चालू केल्यानंतर त्याच्यानंतर आईने सपोर्ट केला. आईचा सपोर्ट मी पहिले एक गाडी लागली मला शनिवारची, आणि रविवारच्या 4-5 गाड्या लागल्या. आणि आमचे पाहुणे आहेत, मावळकर पाहुणे म्हणून, त्यांनी पहिली त्यांच्या बर्थडेची पार्टी दिली तुमच्याच हॉटेलवर. तेव्हा 30-40 जण होती. तेव्हापासून ते चालू झाले आता 2025 पर्यंत. मला एक सांगा, तुम्ही पहिल्या दिवसाचा पहिला दिवस तुमचा धंदा चालू करायचा, पहिल्या- त्या दिवसाचा तुमचा इन्कम किती झाला? पहिल्या दिवसाचा लॉसच धंदा झाला. 1600 रुपये इन्कम झाला. 1600 रुपये धंदा झाला. 1600. पूर्ण लॉस झाला. मटण आणलं होतं 5 किलो मटण झालं 3000चं. चिकन आणलं होतं 10 किलो चिकन झालं 2000 रुपयाचं. धंदा झाला 1600 रुपये. आणि दुसरं आणि पोरं होती. पहिला असा विषय म्हणजे गावातली लोक यायची जायची आणि ते सपोर्ट करायला. पण दुसरे पण ते पिंटू भाऊ पप्पाचे मित्रच आहेत, ते पण कंटिन्यू तिथं असायचे. त्यांनी पण दाबून धरलं, ते अजूनपर्यंत साथ देतात. आता ते झालं धंद्याचा व्यवसाय. तुम्हाला सहकार्य कोणाचं लाभलं? सहकार्य आपले विवेक भाऊ असतील, माझे मामा असतील विजय मोडक, संजय मोडक, अजून चुलते असतील, आणि स्वप्नील काळे, आणि सरपंच अमित झेंडे आणि योगेश काळे. यांनी लय सहकार्य केले. कोणत्या गोष्टीत काय झालं तरी त्यांनी सहकार्य चांगलं केलेलं. सगळ्यात जास्त सहकार्य सगळ्यांचं सहकार्य पहिले हॉटेल चालू करायला. परत तुम्ही आज धंदा व्यवसायात मधून तुमच्या जीवनाचा प्रवास सांगताय, तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात. म्हणजे काय असं तुमचा कुठला प्रसंग आहे की तो कठीण प्रसंग आठवतो ना? पहिलं मी चालत हिंडायचो, आता स्वतःच्या जेव्हा मोठ्या गाडीत फिरतोय हे मला ही आहे आदर्श, मनाला लाजवलं अशी ही आहे. म्हणजे काय असे ते जाणीवलंय ना. म्हणजे पहिलं मी 2 व्हीलरवर हिंडायचो, गाडीला शाळेत जाताना गाडीला हात करून जायचो. सायकल नव्हती माझ्याकडे, सायकल नव्हती, मी गाडीला हात करून जायचो. तर मग आता वाटते ना मनात आपण काय होतं आता काय झालं, म्हणजे काय होत असतं काय झालं. माझी लोकांनी लय चर्चा केली, व्यसन करतो, हे करतो, काय पण करतो. माझं नाव लय बदनाम केलं. पण आत्ताच माझ्या काळेवाडी गावात नाव आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाव आत्ताच माझ्या पोरांनी करून दाखवलं बापाचं नाव. म्हणजे तुम्हाला भावकीतून त्रास होता का? सगळ्यांचाच विरोध होता मला. म्हणजे नाव ठेवायला सगळीच भावकी होती. फक्त बहीण होती माहीत, त्या बहिणीने कधीच काय नाही ती फोन करून विचारायची कसं चाललंय. तिने पण मला हॉटेल चालू करायला मदत केली. म्हणजे तुमच्या बहिणीचं सुद्धा सपोर्ट? तिला कोलवडील दिलेली आहे गायकवाडांचं दाजे, तिने पण चांगला सपोर्ट केला. आर्थिक परिस्थिती अडचणीत कोणाची? आर्थिक परिस्थिती म्हणजे पहिलं माझ्याकडे येणार 1000 रुपये म्हणजे लय झालं मला. मग तो पाठीमागचा कालावधी आणि आजचा कालावधीत काय फरक जाणवतोय? आता बरंच फरक आहे ना. म्हणजे काय असं काय तुम्हाला वाटतं? सांगता येईल येते की कारण पहिला काळ असा होता की माझ्याकडे 1000 रुपये नव्हतं, आणि आत्ताचा असा काळ आहे की मला माझं कस्टमर स्वतः जॉब उरकत नाही. मला एक सांगा, तुम्ही तुमच्या पाठीमागच्या काळात तुम्हाला पैसे लागणार असतील आणि तुमच्या खिशात पैसे नव्हते, त्यावेळेस कुठला असा प्रसंग तुम्हाला आठवतो का तुमच्या जीवनशैलीत? आज आला ना प्रसंग मला 20,000 रुपयाचं काम पडलं, नुकतंच हॉटेल चालू केलं आणि दिवाळी आली की फटाकडे स्टॉल टाका, माझे काही पैसे नव्हते. सिंगापूरचे दाजी मयूर लावंडे, विद्युत लावंडे, त्यांनी मला एका फोनवर 50,000 रुपये पाठवलं. फटाकड्याचा माल आणाय, पण त्याच्यात तिथं मला 50,000 रुपये, मला 30,000 रुपये प्रॉफिट झाला. त्या 50,000 रुपयामुळे तुम्हाला 30,000 रुपये प्रॉफिट झाला. 33,000 रुपये कमी इकडे धंद्यात होता, 1 रुपया न खर्च करता. आता तुमच्या आई वडिलांचा सपोर्ट आहे, आज वडिलांचा विरोध होता, आज वडील हॉटेलवर आहेत, काय असं? मला एकच मनाला असं मी चांगलं वाटतंय की वडील लोकांना सांगतात मी याला विरोध केला पण त्यांनी करून दाखवलं, ती मला आनंद वाटतो की पप्पा खुशी म्हणून. म्हणजे आज व्यवसायात मुलांवरती बापाचं हास्य म्हणजे खूप वेगळंच ना. लोक आली कुठं गेले, वडील बाजारात गेले तरी तुमचं न्यू काळे पामे का, विशाल काय तुमचा मुलगा आहे का, ते ऐकूनच आपल्याला काहीतरी वाटतं ना. वडील आता तुमच्या बरं चर्चा होती का धंद्याविषयी? नाही, मी चालू केल्यापासून वडिलांनी मला असं एक दिवस पण विचारलं की तुला धंदा किती होतो म्हणून.
पण मी सगळं जे करतो ते सांगून, सगळं वडिलांना सांगून करतो, कुठं काय करायचे काय करायचे ते. सरांसाठी आपल्या आज तुमचा धंदा व्यवसाय चालू आहे, खूप मोठा व्यवसाय झालाय. सरासरी व्यवसायात किती मटण लागतं? आता माझं टार्गेट आहे, पहिलं मी 1 किलो न्यायचो जेव्हा चालू केलं हॉटेल चालू. आणि आता अशी परिस्थिती आहे की मी स्वतः 11 वाजता गेट ओढून घेतोय, 10:30-11 वाजता मला गिरायकच ओळखत नाही. आताची परिस्थिती अशी, मी 200 किलो मटन डेली खातो. डेली. बरं, कस्टमरचा रेफरन्स कसा आहे? कस्टमर माझं सगळं फॅमिली कस्टमर आहे. मला एक गुजरातवरून कॉन्टॅक्ट झाला असंच रील्स बघून. गुजरातवरून एक सुनील शेळके म्हणून गुजरातचा माणूस, तेव्हा आपल्याला खास गुजरातवरून प्लेन करून आपल्या हॉटेलला जेवायला येतो, आनंद जास्त आहे. म्हणजे गुजरातचा माणूस आपल्याला पुरंदरला न्यू काळे फॉर्मला भेट देत असेल तर मग तुमचं ही कस्टमर खूप मोठं दिसतं गुजरातवरून. आणि असं नाही की तो एकदा आला तो माणूस 4 वेळा फॅमिली घेऊन आला. आपण त्यांची राहण्याची त्यांना ती फोन करून सांगायची आम्हाला सोय करा, आपण त्यांची सगळी सोय पण केलेली राहण्याची. असं नाही केलं की आपल्याला धंदा झाला आपण असं ह्याच्यागत करतोय सगळ्यांना. अजून तो कस्टमर कस काय तुमच्यावर कनेक्ट झाला? ती रील्स बघून झाला युट्यूबला रील्स. मग तुमचे युट्यूबला कुठल्या ह्याच्या रील्स? न्यू काळे बाब नावाने आपलं हॉटेल. हो, युट्यूबला पण आहे, इंस्टाग्रामला पण पेज न्यू काळे बाब नावाने. तर आता मला सांगा, असे तुमचे कस्टमर कुठले कुठले असे येतात जातात? म्हणजे जेणेकरून आता तुम्ही गुजरातचं उदाहरण घेतलं तसंच तुम्हाला अजून? मला सगळे कस्टमर पुण्याचं आहे. पुणे, असे मुंबईवरून पण नाही फोन, लोक जेव्हा येतात फोन करून. हो, पहिला असा काळ होता की मला ते आठवतंय, एक रात्रीच्या 2 वाजल्या होत्या, आपली रेस टाकली होती पहिली, आणि तेव्हा काय गिरायक नव्हतं. 2 किलो चिकन आणि 2 किलो मटन जायचं, आणि मटन जायचं. त्यानंतर ते 1:30-2 वाजता आले, आम्ही सगळं बंद करून आलो, पण ते आपल्याला जेव्हा आले म्हणून मी करून आयला उठून 2 वाजता त्यांना स्वयंपाक करून त्यांना 2:30 वाजता ताट दिलेली आहेत. मुंबईचे ते सतीश देवळे का काहीतरी नाव होतं त्यांचं. म्हणजे रात्रीच्या 2ला सुद्धा कस्टमरला येतात. मग तुम्ही कस्टमरला काय मानता? आपण कस्टमरला देव माणूसच म्हणतो. म्हणजे व्यवसायात कस्टमर हा देव माणूसच. आपण त्यांच्याशी प्रेमाने बोललो, त्यांना आपला स्वभाव आवडला, त्यांना काय फक्त सन्मान पाहिजे. म्हणजे आता इथून पुढे व्यावसायिकांनी कस्टमरचा आदर्श ठेवूनच व्यवसाय पुढे घेतला पाहिजे. काय काय हॉटेलला असं बी होतं की म्हणजे वेटर हे करत नाहीत. म्हणजे नाही, आपल्या वेटरला मी सांगितलेलं आहे, सगळे कस्टमर आले तरी त्यांना जर तुम्हाला टेबल जास्त असली, आमच्या एका पोरचे 10 टेबल चालतात मोठे, त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला टेबल उरकत नाही तर त्यांना डायरेक्ट सांगायचं अर्धा शीट अर्धा तास वेळ लागेल, अर्धा तास बसवतो तुम्हाला सगळं देतो. तर पोरं पण आपली सगळी घरचीच आहेत. काउंटरला ते विजय साळी म्हणून आहे, मग ते बाबा ते सगळी पोरं आपले त्यांचंच हॉटेल म्हणून काम करतात. आता आपलं हॉटेल 12 बाय 32 मुलं. तर एवढं मॅनेजमेंट कसं काय तुमच्याकडून होते? मॅनेजमेंट मी स्वतः करतो. कोण मॅनेजर नाही त्यात, कोण पगाराला नाही, कोण द्यायला, सगळं स्वतः बघतो. होय. आणि वडील काय कुठली भूमिका बजावतात हॉटेल? वडील स्वतः आता खूप कष्ट घेतात, स्वतः काउंटरला बसून. मी नसलो स्वतः ते काउंटरला बसून तिथंच असतात. मग ह्याच्यावर न्यू काळे फॉर्मच्या व्यवसायामध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे का? आईचा वडिलांचा वाटा आहे ना, त्यांच्यामुळे आपण आहे ना आता. मग जसं सुरुवातीला व्यवसाय तुम्ही बोलता बोलला की पहिल्यांदा माझ्या आईने भाकरी व्यवसायाला चालू केलं. पाठीमागल्या काळातला आईच्या हास्य नाताचं स्माईल कशी वाटते? पहिले खूप कष्ट करायला लागायचं वावरात, दिवस आम्ही पहिले फुलं करायचो, फुलं टमाटी, त्यात काय राहतच नव्हतं, खर्च डबल आणि प्रॉफिट निम्माच व्हायचा. तर आता चालू परिस्थितीच्या अनुसार तुमचं बंगल्याचं काम पुरं झालं का? नाही, बंगल्याचं काम अजूनपर्यंत केलं नाही आपण. तिथं डायरेक्ट हॉटेलच करून टाकलंय मी. हॉटेल मी बंगल्याचं अजूनपर्यंत मनात कुणाच्याच नाही की तुम्ही बंगला बांधला होता ना, आपण तिथं हॉटेल राहिला बंगला करावं. आम्ही घरी साधच 1 खोलीची घर आहे त्यातच राहतो. बंगल्याचं मी डोक्यातून काढलेलं आहे. म्हणजे घरी हाय असे फक्त हॉटेलवर आपण जास्त हे दिलेलं आहे दबाव. म्हणजे व्यवसाय तुम्हाला महत्वाचा? व्यवसाय महत्वाचा. घर काय आपण कधी पण बांधू शकतो. आता पहिल्या काळात तुम्हाला 2 व्हीलर नव्हती, सायकल तुम्ही जायचं. पहिली माझ्याकडे वडिलांकडे एकच गाडी होती, फॅशन होती, 68 होती नंबर गाडी. ते एकाच गाडी हिंडायचो आम्ही, शाळाडी.
आता तो काळ पाठीमागला आणि आता चर्चा घेतून फिरताय, कसं वाटतं? आता हेच वाटतं ना, मनात जिद्दच वाटते नाही आपण कष्ट केल्यामुळे आता फळ भेटलं. त्या टाइमला जर कष्ट नसतं केलं तर आता आपण कुठं असतो हे माहित नव्हतं. मी तर वाटतंय मला तर मी काही शाळेत हुशार नव्हतो आणि मला दुसऱ्या कामाला जायची आवड नव्हती. मला तर वाटतं मी शेतीच करीत बसलो असतो. आज आता असा एक मुद्दा प्रापंचिक वर येतो, आता तुम्ही सगळं व्यवसायाचं डेव्हलप तर करताय, पण तुम्हाला कुठं साथीदार पाहिजे असं वाटतंय का? नाही नाही, आता साथीदाराची गरज नाही. मला घरच्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे कोण साथीदार लागत नाही, मला काय नाही लागत. नाही म्हणजे येणाऱ्या काळात जीवन साथीदार जीवन साथीदार नाही लागत. आता म्हणजे तसं काय हेच नाही आपलं. म्हणजे का आता मुलांना बरेचसे असं की अडचण येतात की लग्न करायचं म्हणून. नाही नाही नाही, लग्न आपलं तसलं डोक्यात पण नाही. आता फक्त मी जोर धंद्यावर दिलेला आहे. नंतर बघ आपलं वय पण बारीक आहे. मी 23 वर्षाचा आहे आणि मी 18व्या साली धंदा चालू केलाय. हेच मला अनुभव आहे. माझ्या गावात आजपर्यंत ना माझ्या वयाचे एक पण पोरगा मोठ्या गाडी फिरत नाही स्वतःच्या जीवावर. जी काय आहे ती सगळी विकूनच फिरतात. पण तेव्हाच मला अभिमान आहे की मी स्वतः माझं नाव खराब करून मी स्वतःच्या जेव्हा मोठ्या गाडीत फिरतोय. तुम्ही आता व्यवसाय मोठा करताय, नाव खराब कशात? लोक करतात ना, आता लोकांना आपण मोठं व्हायला लागलो, प्रगती व्हायला लागले, लोक असतातच ना थोडी कसा त्याला मागं वाढायचा. म्हणजे तुम्हाला ज्या म्हणजे लोकांच्या ह्याच्यातून चर्चेतून म्हणजे बदनाम केलं जात असतं. बदनाम खूप केलं जातं मला. टार्गेट हो टार्गेट. पण माझ्या घरच्यांचा विश्वास आहे ना माझ्यावर. घरची मला डायरेक्ट म्हणतात त्यांनी काही करू दे आणि काही त्यांनी किती हे करू दे, आमचा तो विश्वास आहे. तुला मी आजपर्यंत काय म्हणा, घरच्यांनी मला आजपर्यंत कधीच काय म्हणलं नाही. त्यामुळे गाणं आहे जाणणार जळव ते बिस्किट हो त्याच्या काय थोडं उलट जाळणारी जास्त पाहिजे तर आपली प्रगती. जाळणारी जर नसते तर आपली प्रगती कायच होऊ शकत नाही लाईफ मध्ये. मग आता तुम्ही हे झालं लग्नाचा विषय तुमच्या डोक्यात आता नाही डोक्यात नाही लग्नाचा, फक्त बिझनेस. तुमच्या डोक्यातलं हे तुम्ही केलेलं कौटुंबिक घर म्हणजे न्यू काळे फॉर्मचं कितपत मोठं तुम्ही करणार आहे आज तुमच्या आयुष्य? माझं नाव म्हणजे मी असं वाटतं की मला हे नाव कधी भेटू शकत नाही. कारण स्वतः कष्ट घेतोय आणि आपल्याला हॉटेलवर कधी मॅनेजर पण ठेवणार नाही, कधीच नाही. जी काय वैयक्तिक आपण स्वतः फॅमिली. मग आता तुम्ही सांगितलं परिचय दिला, तुम्हाला एक बहीण आहे, बंधुराजा आहेत का? बंधू आहेत ना, म्हणजे चुलत्यांचे धरून 3 बंधू आहेत आणि 2 बहिणी आहेत. त्या चुलत्यांची नाव बहिणींची नाव काय म्हणजे फॅमिली? बहिणीचं नाव मेघना गायकवाड, तिला कोलवडील दिलेली. आता 3-4 वर्ष लग्न झालं. दुसऱ्या बहिणीचं नाव? दुसरं ती सानिका काळे म्हणून, ती आता 11वीला पुरंदर शाळेत. आणि भाऊ सौरभ काळे प्रथमेश काळे शिरम कंपनीत कामाला आहे. त्यांनी पण खूप सहकार्य केलं. तो रील्स भेट टाकतो कंपनीतले, पण बरेचसे त्याचे कस्टमर बरेच जण तो घेऊन येतो. म्हणजे 20-30 जणांच्या पार्ट्या दर आठवड्यात ठेवतो आपल्याला. तुमच्या सख्या 2 चुलत्यांचे नाव? आणि सक्का भावाचं नाव आहे आदेश आत्माराम काळे. आणि मला काही मोबाईलचं जास्त कळत नाही. तुमचे बंधू सक्का आदेश काळे. मला मोबाईलचा अजूनपर्यंत कळत नाही. मी ऐकून घेऊन मला 5 वर्ष झालं, पण मी अजून माझ्या स्वतः मोबाईल मध्ये मी रील्स बनवला नाही, व्हिडिओ माझ्या स्वतः एडिट केली नाही कधी. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी जे अकाउंट चालवले ते स्वतः माझ्या भावानं चालवले. आपण कोणा अकाउंट चालवायला दिला तेव्हाच अभिमान. माझ्या नाही म्हणलं तरी 50,000 रुपये खर्च ते वाचवला त्यांनी. अच्छा, म्हणजे इलेक्ट्रिक मीडियाचा सगळं देव करतो. तर आता तुमच्या वडिलांना बंधुराज किती आहेत? 2 भाग, वडील धरून 3 जण आहेत. त्यांचं परिचय काय म्हणजे वडिलांचा परिचय? भावाचं नाव शिवाजी सावराम काळे, भावाचं अशोक सावराम काळे, आणि एक बहीण आहे नंदा दत्तात्रय. तुमच्या आत्या आमची. तिचा पण कायम सपोर्ट. ती नाही म्हणलं तरी आठवड्याला येणार जाणार. कसं चाललंय, मला मामांचा फोन येतो, दत्ता अण्णा म्हणून सरपंच होते, विचारतात. विचारपूस म्हणजे सगळे चुलतींचा काही सपोर्ट? चुलत्यांचा पण सपोर्ट आहे ना, येतात तिथं. म्हणजे नाही चुलत येते आता कसं असतं आपल्या म्हणजे फॅमिली कौटुंबिक फॅमिली चुलतीचा सुद्धा आदर्श असतो आहे ना सर. तसे चुलते एखादं तुम्हाला चुलती सुद्धा म्हणत असतात ना व्यवसाय मागं पडू नको पुढे चाल, असं कुठले चुलते? नाही सपोर्ट करतात ना सगळी. चुलती माय स्वतः माय कधी कधी भाकरी करायचं. तो तर मेन सपोर्ट आहे ना, घरातल्यांचा सपोर्ट जास्त आहे. आणि आमचं कधी म्हणजे असं वाद पण नाही झालं जमिनीवरून. आता तुम्ही मेन मुद्दे येतो तुमच्याकडे, तुम्ही न्यू काळे फॉर्म नाव टाकायचं कसं? आपलं नावच काय काळे आडनाव आहे. आपलं नाव पण बदलणार आहे का काळे म्हणून? लोकांनी त्याच्यावरून पण विरोध केलाय, पण माझं नाव आधार कार्डावर काळे म्हणून मी आपलं म्हणजे
दुसरं काळे भाऊ असं तरी काय नाही. आपण मी स्वतः ब्रँड केला की हॉटेल न्यू काळे भाऊ म्हणून, आणि लोकांनी त्यातले आता म्हणजे चाड्या लावायची कामं केले. आसपासचीच लोक त्याला फुगावतात, पण आपला ब्रँड हा न्यू काळे भाऊ नावानेच आहे. आणि आपलं सगळं जीएसटी नंबर रजिस्ट्रेशन सगळं न्यू काळे भाऊ नावाने झालेलं आहे. एग्रीमेंट म्हणजे तुम्ही कुठला असं ठेवलंच नाही. मला काही माहित नव्हतं, मी धंद्यात पडलो तर मला इन्कम टॅक्सचं माहित नव्हतं आणि काहीच नव्हतं माहित. पण आता सगळं लिगली करून टाकले. ग्रामपंचायतीचे एनओसी घेतले. आमच्या एनओसीला सरपंच योगेश बाप्पू काळे त्यांनी पण खूप सहकार्य केलं, म्हणून त्यांनी एनओसी दिले आपल्याला. तर आता पण तुमच्या 4 चाकी गाडीकडे तुम्ही 80-81 नंबर का घेतला? 80-81 नंबर लकी आहे. माझ्या सगळ्या गाड्यांचा 81 नंबर आहे. मला डीडी भेटत नव्हता शुभ गाडीचा. 10 दिवस झाला डीडी भेटाना. मग मी डीडी भरतोय त्याच्या 2 कोणतरी असंच चांगलं डीडी टाकायचं 81 नंबर याला भेटावं म्हणून पहिले 81 टाकला. तो भेटावा म्हणून मला डीडी पडला 37,000ला. मी तरी गाडी घेताना बी तुम्हाला त्रास झाला. आणि गाडी घेतला कधी पण मी हॉटेल चालू केलं त्याच दिवशी गाडी घेतली. शनिवारीच आमोशा पौर्णिमेच्या दिवशी गाडी पण पौर्णिमेलाच आणली. म्हणजे तुम्हाला लोक म्हणली गाडी पौर्णिमेला आणू नको, पण मी म्हणलं कुणाला ऐकायचं नाही. मी पौर्णिमेलाच गाडी आणणार आहे. आई तुळजाभवानीचा तुमच्या पाठीशी सगळ्यांचाच आपल्या मस्कोबाचा आहे, काळबाईचा आहे, कातोबाचा आहे, आपलं मंदिर आहे श्रीराम मंदिर, बाळूमामाचा आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे आपल्या सगळं. आणि मी पण सगळीकडे जाऊन येऊ देवाला, सगळ्या देवाला जाऊन. मग आता फ्युचर कसं आहे येणार फ्युचर काय आता म्हणजे सगळं हॉटेलवरच लक्ष आहे. जाणं येणं नाही. मला पहिला लई नाद होता बैलगाड्यांचा, खरं सांगायचं म्हणजे बैलगाडी. आणि मी सुरुवात केली, मला हॉटेलचं पुण्य म्हणलं तर बैलगाडीचे. मी हॉटेल चालू केलं तरी तिथं बॅनर लावला होता बायकाचा, पिस्टनचा आणि कॉकटेलचा, आणि त्याच्यावर टाकलं होतं घरचा साज म्हणून. बैलापासूनच सुरुवात झाली आपली चांगली. मला लोक ओळखायला लागली बैलापासून. आता आपले समालोचक आहे प्रवीण घाटे, त्यांनी खूप सहकार्य केलं. प्रत्येक जायच्या मैदानात मला हॉटेलचं नाव घेतलं त्यांनी, न्यू काळे नावाने. तर आता आपलं मित्रांनो ह्यांचं इंस्टाग्रामचा अकाउंटचा आयडी काय आहे तुमचं? न्यू काळे नावाने आणि महावैयक्तिक विशाल काळे नावाने 80-81. तर तुमच्या ह्या मुलाखतीच्या माध्यमातून कोणाला यायचं असेल जायचं असेल तर तुम्ही तुमचा नंबर अवश्य द्या. नंबर आहे ना, नंबर लोकेशन 98 22 45 56 62 89 75 95 83 23. 98 22 45 56 62 89 75 95 83 23. म्हणजे जर तुम्हाला कस्टमरने फोन केला तर तुम्ही त्यांना आपण लोकेशन पण पाठवतो आणि गुगल मॅपला पण सगळं लोकेशन टाकून घेतलेलं. हॉटेल न्यू काळेवाडी लोकेशन टाकलं तरी आपण डायरेक्ट हॉटेलवर येऊ शकता. म्हणजे तुम्ही आता हे पुढे कस्टमरला देव माणूसच. कारण आपण मी पहिला रडत होतो, आता आश्रू असं त्यात की आनंद मावा ना मा. मी आता काय करतोय पहिला काय होतं म्हणून. तर आपल्या न्यू काळे फार्मचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे? एक्झॅक्ट लोकेशन पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. हडपसर पासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून वर आले की दिवेघाट लागतो. दिवेघाटाच्या पुढे आले की झेंडेवाडी गाव लागतं. आणि झेंडेवाडीच्या तिथं आले की एक विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊनच आपल्याकडे पुढे अर्धा किलोमीटर लेफ्टन आहे. लेफ्टन तिथून एक ब्रिजचं काम चाललंय. तिथून लेफ्टन तिथं मारलं की आपलं तिथून 1 किलोमीटरवरच हॉटेल आहे. काळेवाडीत आलं की लिस्ट लेफ्ट मारायचा. न्यू काळे कोणाला विचारलं तरी कोण पण सांगते की हॉटेल कुठे आहे म्हणून. तर आता तुमच्या काळेवाडी ग्रामस्थांचा तुम्हाला काही सपोर्ट? गावातला लय सपोर्ट आहे मला. गावातली मायाकडे प्रत्येक जण एक जण मी म्हणतो जेवून गेलेत मायाकडे. त्यांनीच त्यांच्या पाहुण्यांना सांगून मला फेमस केले. म्हणजे आज तुमच्या गावकऱ्यांचा लय विश्वास आहे माझ्या. मी त्यांना मी कुणालाच मी आज जर एखादा असं बाहेरच्या गावाला आला जेवायला तर ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही तर मी ना दादा ताईंचं असं त्यांना मी स्वतः बोलून त्यांना जेवण चालले. मी असं म्हणलं नाही की आपल्याला पैसे राहणार नाही. म्हणजे गावकऱ्यांचा फुल सपोर्ट आहे. गावकऱ्यांचा मला चांगला सपोर्ट आहे. काय काय असतं विरोधात असणारी ती जाळणारीच असते. जाळणारी तर पाहिजे लाईफ मध्ये. तो विषय सगळेच आपले नसतात. नाही आपले नसते. मग तसं तुमच्या आज 23 वर्षाला एखादा कुठला आहे का अनुभव की तुम्हाला लय हे झालं फिलिंग झालं आहे ना? चालू केलं तर मला वाटलं नव्हतं की मी एवढा वर जाईल आणि मा हॉटेल एवढं चालेल की नाव होईल माझं युट्यूबवर. आणि मला चालू केलं वर्षभर लय त्रास झाला. गिरायक काय नाही, गिरायक काय ना. मग म्हणायला आपली क्वालिटी काय आहे म्हणून मी
प्रत्येक हॉटेलवर जाऊन टेस्ट बघून मग आत्ता स्वतः ती टेस्ट करून स्वतः घरचा मसाला बनवून आत्ता ती भाजी बनवतात. आत्ता आपल्याकडे नुसती वेटिंगला लाईन लागलेली आहे. त्यात मला खूप आनंद येतो. मला आशीष मावाना की आई स्वतः करते, आचारी पण नाही, स्वतः आई स्वतः भाज्या बनवते. माया 400 400 500 500 किलोचं टोप आई बनवते रशाचं. मग एवढा आईंना कसं काय अंदाज? आईने पण काहीतरी जिद्द ठेवली असं. तिला आता अनुभव आपल्यापेक्षा मोठीच्या म्हणलं तिला अनुभव असणारच नाही. ती पण पुढे कामाला नव्हती, काय नव्हती, जेव्हा मी चालू केलं तेव्हापासूनच ती शिकली. चालतंय मित्रांनो, आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमात त्यांच्या आईंचं बी रेफरन्स घेऊ कसं टोप बनवतात. आज विशालने जे नेवकाळे फार्मचे आपल्याला आपल्या इलेक्ट्रिक मीडियाद्वारे जे माहिती दिली, येणाऱ्या काळात मित्रांनी व्यवसाय कसा केला पाहिजे, त्यांचा झालेल्या जीवनशैलीतला संघर्ष, किती त्रास आणि धंद्याची सुरुवात 3,000 करायचं, ही बघा तुम्ही मित्रांनो. हार आणि जित ह्या दोन्हीकडे प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे. तर आता आपण